नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग पुस्तकाची साताऱ्यात होळी. महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जबाबदारीनं वागावं, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य. विद्यार्थ्यांचा एल्गार, निधी वळवल्यानं पुण्यात बेमुदत आंदोलन. आणि शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरला, सेन्सेक्स 336 अंकांनी कोसळला. आता पाहुयात बातम्या विस्तारानं. खासदार संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाची साताऱ्यात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जाळून होळी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर हे पुस्तक फाडून त्याची होळी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राऊत यांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेचा शिंदे गट आक्रमक झालाय. यावेळी संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील शकुनी मामा, विभाचारी, भ्रष्टाचारी संजय राऊत यांचं नरकातील स्वर्ग या पुस्तकाचं आम्ही गेले 15 दिवस झालं कौतुक बघतोय. कौतुकासाठी संजय राऊत काय स्वातंत्र्य सैनिक आहेत का? संजय राऊत काय गोरगरिबांच्या एखाद्या हक्कासाठी जेलमध्ये गेलेत का? भ्रष्टाचारी माणूस, सकाळी उठायचं आणि भुकत राहायचं. आणि हे भुकत असताना काय पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट या पुस्तकाचं कौतुक, नरकातील स्वर्ग आम्ही 15 दिवस झाला ऐकतोय. हिंदुत्व बाळासाहेबांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारानं लावलं शिवसेनेचं हिंदुत्वाचं रोपटं हे त्यानं नष्ट करून नवाब म्हणून त्याचा उल्लेख व्हायला लागल्यानंतर आमच्या सातारा जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ते रोपटं वाचवण्याचा प्रयत्न केला, हिंदुत्व जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि ते करत असताना आमच्या भूमिपुत्राच्या, आमच्या उपमुख्यमंत्र्यांच्या, लाडकी बहिणींच्या भावाच्या ताग अगदी वडिलांपर्यंत तुम्ही जाता. संजय राऊत या सातारा जिल्ह्यातील शिवसेनेची तुमची गाठ राहील इथून पुढच्या काळामध्ये सातारमध्ये पाऊल ठेवणं तुम्हाला सोपं पडून देणार नाही, एवढंच सांगतो. ज्या पद्धतीने आम्ही आता निषेध व्यक्त करून त्यांच्या कपटी विचाराची होळी आम्ही आज केलेली आहे, त्या होळीला साक्ष ठेवून सांगतो की संजय राऊत यांना सातारामध्ये आल्यानंतर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. महिलांच्या विषयावर राजकारण होता कामा नये, मात्र नीलम गोरे दिवसभर राजकारण करतात असा टोला काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी लगावलाय. महिला आयोगाची विभाग स्तरावर बैठक व्हायला पाहिजे, तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे असं देखील यशोमती ठाकूर यांनी सांगितलंय. नीलमताईंनी ही बैठक बोलवली आहे असं मला कळतं आहे. खरं नीलमताई आज उपसभापती म्हणून तिथं काम करतायत. त्या सातत्याने आवाका आणतात की आम्ही भरपूर महिलांची कामं करत असतो, पण नीलमताईंचं फक्त सेल्फ कॉन्सन्ट्रेटेड असतं सगळं. त्या काही खूप त्यांना काही फंडिंग आणि काही गोष्टीसाठी त्या असतात आणि त्याच्यासाठी त्या सगळं करत असतात. बरं, आता हा विषय असा आहे की महिलांचा विषय एखाद 2 केसेस झाले की मग काही दिवस गाजवतात आणि त्याच्यानंतर ते सगळेजण विसरून जातात. जे सत्तेत बसलेले आहेत त्यांना हे समजलं पाहिजे. त्यांनी खरं त्यांची बुद्धी ठिकाण्यावर आणली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये राजकारण न करता, नीलमताई तर दिवसभर राजकारण करतात. ज्यांनी त्यांना सगळं काही दिलं त्यांनी एका मिनिटात त्यांना सोडून दिलं. पण ठीक आहे, तुम्हाला काय तुमचे वैयक्तिक निर्णय घ्यायचे होते ते घ्या, पण मराठवाडा असो, विदर्भ असो, या इथं पण आहेत ना सक्षम महिला आणि भरपूर सारं कामही इथं या ठिकाणी केलं जात आहे. विजयाताई बागडे असो, त्या आमच्या अकोल्याच्या ताई आहेत, त्या आहेत, आम्ही सगळे आहोत. भरपूर सारे लोक या ठिकाणी आहेत ज्यांनी महिला आयोगमध्ये महिलांच्या विषयावर काम केलेलं आहे. खरं शक्ती कायद्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, तेही त्यांनी डस्टबिनमध्ये टाकलेलं आहे. माझं असं प्रामुख्याने मत आहे की ह्याच्यामध्ये राजकारण न होता शक्ती कायदा इम्प्लिमेंट झाला पाहिजे. महिला आयोगाचे डिव्हिजनल लेवलवर जे काही मीटिंगा व्हायला पाहिजे, जे काही हिअरिंग व्हायला पाहिजे त्या झाल्या पाहिजे आणि राजकारण विरहित महिलांच्या समस्याकडे आपण बघितलं पाहिजे.
सामाजिक न्याय विभागाचा 746 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकडे वळवल्यानं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे लाभ रखडल्यानं संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले। शैक्षणिक वर्ष 2024-25 संपत आलं तरी विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा पूर्ण लाभ मिळालेला नाही। या आंदोलनात विद्यार्थ्यांनी वळवलेला निधी परत करण्याची, थकीत लाभ त्वरित देण्याची, स्वाधार योजनेच्या रकमेत 1 लाख रुपये वाढ करण्याची आणि सन 2021 पासूनची सर्व थकीत रक्कम त्वरित वितरित करण्याची मागणी केली। जोपर्यंत आमच्या खात्यावर स्वाधारची रक्कम येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही, असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय। भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरून बंद झालेत। सेन्सेक्स 336 अंकाने आणि निफ्टी 24,550च्या खाली घसरलाय। यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीचं एकाच दिवसात 2.5 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय। बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊया। तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट। चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर, चला करूया जागर स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा। चला जागराला, जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या। थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। भंडारा जिल्हा ॲक्वाटिक असोसिएशनच्या वतीनं प्रेसिडेंट कप 2025 जलतरण स्पर्धा जल्लोषात पार पडली। या स्पर्धेसाठी चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत विविध 300 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। पुरुष गटात प्रफुल्ल घरडे यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय, तर चिमुकल्यांमध्ये विमुधा बारसे हिनं प्रथम क्रमांक पटकावलाय। विमुधा ही 3 वर्षांची असून ती वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रात सराव करते। विजेत्यांना जिल्हाधिकारी खासदार पडोळे, आमदार भोंडेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले। नवीन शैक्षणिक वर्षाला लवकरच सुरुवात होणार आहे। जालना जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त शाळेच्या पहिल्याच दिवशी 1,30,000 विद्यार्थ्यांना नवीन गणवेश वितरित केले जाणार आहेत। यासाठी जालना येथील शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे। जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 गणवेश, 1 बुटाची जोडी आणि 2 सॉक्सच्या जोड्या वितरित केल्या जाणार आहेत। त्यासाठी जालन्याच्या शिक्षण विभागाला निधी प्राप्त झाला असून हा निधी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळा व्यवस्थापन समितीला वितरित केला जात आहे। जालना शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, जिल्हा परिषद, नगरपालिका, या शाळांमधील सुमारे 1,30,000 विद्यार्थ्यांना आपण गणवेश देणार आहोत। प्रत्येक विद्यार्थ्याला 2 गणवेश, 1 बुटाची जोडी आणि 2 सॉक्सच्या जोड्या इतकं साहित्य देणं अपेक्षित आहे। यामध्ये आम्हाला आजपर्यंत 1 गणवेश आणि बूट सॉक्सच्या जोडीसाठी पैसे प्राप्त झालेले आहेत। हे पैसे वितरण करण्याची कार्यवाही जिल्हा स्तरावरून सुरू आहे। सर्व शाळा व्यवस्थापन समितीने या प्राप्त निधीतून तातडीनं गणवेश खरेदी करून, गणवेश, बूट, सॉक्स खरेदी करून विद्यार्थ्यांना ते पहिल्याच दिवशी वितरित करायचे आहे। जागतिक सायकल दिनानिमित्त गोंदियात आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। संडे सायकलिंग ग्रुप, जिल्हा सत्र न्यायालय आणि वृक्षधारा फाउंडेशन यांच्या वतीनं ही सायकल रॅली काढण्यात आली आहे। ही सायकल रॅली गोंदिया येथील जिल्हा न्यायालय येथून सुरू झाली। सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, तसेच सायकल चालवा, आरोग्य सुदृढ करा असा संदेश यावेळी देण्यात आला। ह्या आजच्या सायकलिंग रॅलीमध्ये, वर्ल्ड बायसिकल डेमध्ये जे सर्वांनी पार्टिसिपेट केलं आणि मला गोंद्याचा अभिमान वाटत आहे, कारण की जज साहेबांच्या समोर आणि त्यांनी जे प्रेरित केलेलं आहे सर्वांना, आणि आजचं जे म्हणजे ज्यांना आपण म्हणू की संधी दिलेली आहे, या संधीचा फायदा सर्वांनीच घेतलेला आहे आणि खरोखर असं प्रत्येकाला प्रेरित करायलाही पाहिजे आणि एक दुसऱ्याला सहमत केल्याशिवाय, सायकल चालवल्याशिवाय दुसरं घरातली व्यक्ती इन्स्पायर होणार नाही। तर आपल्याला स्वतः त्याची काळजी घेऊन, आपण पुढाकार घेऊन दुसऱ्यालासुद्धा मार्गी लावायला पाहिजे। ज्याप्रमाणे आपल्या ग्रुपमध्ये, संडे सायकलिंग ग्रुपला प्रत्येकजण आपण प्रेरित करतो एक दुसऱ्याला, आणि मॅडम आहेत, सपाडे सर, रवी सर आहेत, मंजू कटरे मॅडम आहेत आणि बाकीचे सर्व ग्रुप बघतोय मी, ते ह्यांनी जे गोंदियाला एक म्हणजे घडवलेलं असं म्हणण्यामध्ये काही हरकत नाही, कारण की सायकलिंग त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे। तरच लोकांना ते पुढे कोणीतरी एक जण पुढाकार घ्यावाच लागतो प्रत्येक कार्यामध्ये,
आणि ह्या संडे सायकलिंग ग्रुपचा खरंच अभिमान आहे आणि सरांनी जे प्रेरित केलेलं आहे आणि त्यांना जे म्हणजे पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, तसंच मी सुद्धा ह्या गोंदिया जिल्ह्याला आणि ह्या सायकलिंग ग्रुपला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मी सुद्धा सायकलिस्ट आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. आता पाहूयात लातूरच्या उदगीरमधील नळगीर तांड्याची करुण कहाणी. एकीकडे भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला जात असताना दुसरीकडे अशीही काही गावं आहेत जी विकासापासून अद्याप वंचित आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नळगीर हे एक असंच गाव. येथील नळगीर ते नळगीर तांडा येथे गेल्या 77 वर्षात अद्याप रस्ता झालेला नाही. याबाबत ग्रामस्थांकडून वर्षानुवर्ष पत्रव्यवहार करण्यात आलाय, मात्र प्रशासनानं यावर अद्याप कसलीही कारवाई केलेली नाही. दुचाकी चारचाकी वाहनं चिखलातून घेऊन जाणं म्हणजे नागरिकांना मोठं दिव्य पार करण्यासारखं आहे. दुचाकी स्वारांना धोका पत्करून पाणी, खड्डे आणि चिखलातून वाट काढून जावं लागतंय. शालेय विद्यार्थ्यांनाही शाळेत जाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतायत. अनेक वेळा येथील गरोदर मातांना तसेच आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहोचवण्यासाठी देखील तारेवरची कसरत करावी लागते. आम्हाला तांड्यापासून शाळेपर्यंत जायला खूप अडचण होती, कारण पावसाळ्यात चिखल असल्यामुळे आम्ही चिखलामधून जाताना पाय घिसून पडला तर आमची शाळा बुडते. आणि आमचे आजोबा पणजोबा या 5 पिढी झाल्या, पण आतापर्यंत आमच्या तांड्याचा रस्ता झाला नाही. नागरिकांनी दिलेल्या निवेदनात हा 1 ते 2 किलोमीटरचा रस्ता मंजूर करा अशी मागणी तांड्यातील गोरगरीब नागरिकांनी केली होती. रस्त्याच्या कामाची मागणी पूर्ण करून न्याय द्यावा, अन्यथा रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. परंतु संबंधित प्रशासनानं निवेदनाची दखल घेतली नसल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय. ग्रामस्थांनी केलेली मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आश्वासन देऊनही कामाला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाहीये. आमच्या तांड्याला स्वातंत्र्य काळापासून अद्यापपर्यंत रस्ता झालेला नाही. त्यासाठी आम्ही सरपंचापासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वांनाच निवेदन दिले आहे, तरी कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्या पत्राला दखल घेत नाही. 5 तारखेला त्या पत्राची दखल पंतप्रधान कार्यालयातून आम्ही दिलेल्या पत्रासाठी त्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती. त्या तक्रारीची पाहणी करण्यासाठी 5 एप्रिल रोजी तहसीलदार रामबोरगावकर सर व 9 एप्रिल रोजी उपजिल्हा अधिकारी सुशांत शिंदे साहेब रस्त्या पाहणीसाठी आले होते. त्यावेळेस त्यांनी आम्हाला असे आश्वासन दिले होते की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत आम्हाला हा रस्ता मोकळा करून देऊ. पण आता मे महिना संपत आहे, तरी अजूनही आमच्या रस्त्याची कोणतीच जबाब त्यांनी घेतली. स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतरही ग्रामस्थांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतोय. आम्ही तांड्यावरील नागरिकही मतदान करत आहोत की मग आम्हालाच अशी वागणूक का दिली जातीये? आम्हा गोरगरिबांना कोणी वाली आहे की नाही, असा सवाल आता येथील नागरिक उपस्थित करत आहे. यावर आता तीव्र रस्ता रोको आंदोलन आणि मोर्चा काढण्यात येणार असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ही सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असा इशारा येथील बंजारा समाजाच्या ग्रामस्थांकडून देण्यात आला. या बातमीसह बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊया, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. 10,000 किलोची झणझणीत पुणेरी मिसळ, 2100 किलोची चमचमीत खिचडी, 8 फुटाचा लांब चटपटीत कबाब. मस्त खा आणि स्वस्त रहा असे म्हणणारे भारतीय खाद्य संस्कृतीचे शिल्पकार जगप्रसिद्ध शेफ श्री विष्णू मनोहरजी लवकरच आपल्या भेटीला येत आहेत अनकट स्पेशल या सत्रात. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याच्या खेड तालुक्यातील आळंदी परिसरातील चरोली खुर्द लगत शासनानं 5 ते 7 वर्षांपूर्वी बाह्य वळण रस्ता तयार केला होता. या बाह्य वळण रस्त्यानं खूप अवजड वाहने ये जा करत असतात. जवळच जिल्हा परिषदेची शाळा आणि मंगल कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात होऊन शेकडो निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतोय. त्यामुळे प्रशासनानं यावर तातडीनं उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सरासरीच्या अनेक पटीनं जास्त झाला असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकासह जनावरे, घरं, फळबागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या नुकसानीची खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा परिसरात पाहणी केली. दरम्यान तक्रार येणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचं तातडीनं पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी ओमराजे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तांत्रिक दर्जा आणि वेतन श्रेणी लागू करावं यासह विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. त्या तातडीनं सोडवाव्यात आणि त्याची अंमलबजावणी करावी. यासाठी भंडाऱ्यात मागील 9 दिवसांपासून भूमी अभिलेख कर्मचारी संघटना आंदोलनात उतरली आहे. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील 9 दिवसांपासून त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. मी संदीप मोते, भूमी अभिलेख विभागातील कर्मचारी आणि इतर माझे सहकारी आम्ही दिनांक 26/5/2025 पासून बेमुदत संपावर आहोत व विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना यांनी तशी शासनास नोटीस देऊन आमची तांत्रिक वेतन श्रेणीची मागणी शासनाने पूर्ण करावी अशी नोटीस देऊन सुद्धा आजपर्यंत आमच्या कुठलाही आम्हाला प्रतिसाद चांगल्या प्रकारे दिलेला नाही. आमच्या विभागात तांत्रिक स्वरूपाची कामे केली जातात, मात्र तर आम्हाला वेतन हे लिपिक संवर्गाचे दिले जाते आणि इतर खात्यातील कर्मचाऱ्यांना जसे की वन विभाग, MIDC, महानगरपालिका या खात्यातील सारख्याच पदाच्या भूगर्भमापकांना तांत्रिक स्वरूपाचे वेतन दिले जाते. मात्र भूमी अभिलेख विभागातील भूगर्भमापक, परीक्षण भूमापक, शिरस्तेदार यांना तसे वेतन दिले जात नाही आणि आमच्या विभागातील कर्मचाऱ्यांना तांत्रिक स्वरूपाचे वेतन दिले जावे याकरिता महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांनी 14 जून 2020 रोजी तसा शासनास आदेश दिले. आजपर्यंत 5 वर्षे लोटूनही शासन कुठल्याच प्रकारच्या त्यावर अंमलबजावणी केलेली आणि त्यामुळे आम्ही 26 मे पासून बेमुदत उपोषणावर बसलेलो आहोत. शासन अजूनही आमची कुठल्या प्रकारे दखल घेत नाही किंवा आमच्याला त्या पद्धतीनं कुठलाही प्रतिसाद देत नाही. या बातमीसह वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज अनकट.